चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायचं आहे की पहिल्या घासातच आवाज यायला हवा. रोज रोज बटाटे उकडणं, जास्त साहित्य वापरणं, नाश्ता फसण्याची भीती, हे सगळं नको आहे ना. आजचा हा नाश्ता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज बनवणार आहोत सुपर क्रिस्पी नाश्ता, जो न उकडलेल्या बटाट्यापासून मिनिटात तयार होतो आणि खाल्ल्यानंतर सगळे विचारतात की इतकं क्रिस्पी कसं बनवलं. नमस्कार, कविताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. एक पातेलं घेऊ, त्यात 1 वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत. पोहे जाड घ्यायचे आहेत, पातळ घ्यायचे नाहीत. पातळ पोहे घेतले तर बाइंडिंग छान येत नाही. पोह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे सगळी धूळ निघून जाईल आणि त्यात पाणी थोडे पण ठेवायचे नाही. आता आपले पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यात थोडंसं पाणी, 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे पोहे व्यवस्थित फुलून येतील. थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी वापरलं की नाश्ता चिकट होतो, म्हणून पाणी कमी वापरायचे आहे. झाकण ठेवा आणि बाजूला 2 मिनटासाठी ठेवा. आज आपण वापरणार आहोत कच्चा बटाटा. एक मोठा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून किसणीवर किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने धुवायचे आहे. बटाट्याचा स्टार्च काढणे का गरजेचं आहे? जर स्टार्च नाही काढला तर नाश्ता काळा पडतो आणि बटाट्याचा किस पण काळा पडतो, नाश्ता चिकट होतो. 3-4 वेळा या केसला स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे सर्व स्टार्च निघून जाईल आणि आपला नाश्ता काळा पडणार नाही. आता मी 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे. त्यात थोडंसं मीठ घालून याला मिक्स करून 1-2 मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे. नाश्ता सगळ्यात क्रिस्पी ठेवायचा सोपा मार्ग कोणता? तर बटाटा नंतर पाणी सोडतो आणि नाश्ता मऊ पडतो, म्हणून बटाट्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे. मिक्स करा आणि 2 मिनटे बाजूला ठेवा. बटाट्याचं पाणी का काढायचं आहे? जर बटाट्याचं पाणी राहिलं तर नाश्ता फुटतो, म्हणून या हाताने पिळून पूर्ण पाणी काढायचं आहे, तेव्हाच नाश्ता छान बनतो. हा नाश्ता खूपच टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर दिसणाऱ्या पुढच्या व्हिडिओला क्लिक करा, कारण मी असाच एक व्हिडिओ 5 मिनटाचा स्नॅक्स दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पोहे एकदम व्यवस्थित फुलले आहेत आणि चांगले मऊ झालेले आहेत. आता त्यात आपण सर्व मसाला घालू. चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाव चमचा काळी मिरी घालायची आहे. पाव चमचा काळी मिरी, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा गरम मसाला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आलं लसूण पेस्ट 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या होत्या आणि 1 चमचा चिली फ्लेक्स. आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. सगळे मसाला मीठ व्यवस्थित सगळीकडे लागले पाहिजे. एका ठिकाणी मीठ आहे, दुसरीकडे नाही, असे केले तर नाश्ता छान लागणार नाही. त्यामुळे अगोदर चमच्याने व नंतर हाताने मिक्स करायचे आहे. आता यात किसलेला बटाटा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता याला सर्व मिक्स करून घेऊ. चमच्याने मिक्स करून घेतल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिसळली जाते, म्हणून अगोदर चमच्याने मिक्स. नाश्ता ऑइली न होता क्रिस्पी कसा बनतो? तर कॉर्नफ्लॉवर अगोदर घातलं तर नाश्ता घट्ट होतो, म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर नंतर घालायचे आहे, त्याच्यामुळे नाश्ता क्रिस्पी होतो. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे नाश्ता खूप क्रिस्पी होतो. तुमच्याकडं जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर अरारोट किंवा मैदा पण घालू शकता. नाश्ता चिकट होऊ नये म्हणून एक अर्धा चमचा तेल लावून त्याला थोडंसं मळून घ्यायचे आहे. परफेक्ट शेप हवा आहे का?
परफेक्ट शेप हवा असेल तर हाताला थोडं तेल लावा आणि रोल बनवा. परफेक्ट शेप बनवला तर तेलामध्ये फुटू शकतो, म्हणून थोडंसं रफ शेप करा. हा नाश्ता जर तुम्हाला ऑइली नको असेल तर तुम्ही एका जाळीमध्ये याला उकडून घेऊन त्याला वरून फोडणी टाकून पण तुम्ही करू शकता. पण मी याला फ्राय करून घेणार आहे. फ्राय केल्यानंतर चवीला खूप छान लागतो. आता आपले सगळे रोल तयार झालेले आहेत. गॅसवर एक कढई ठेवू. त्यात आपण तळण्यासाठी तेल घालू. तेल गरम झाले की त्यात आपण तयार केलेला नाश्ता घालू. गॅसची फ्लेम हाय चालेल का? तर नाही, कारण हाय फ्लेमवर केलं तर नाश्ता वरून जळतो व आतून कच्चा राहतो. त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपला हा नाश्ता तळून घ्यायचा आहे. जितके बसतील तितकी तळायचे आहे. अगदी झटपट 5 मिनटात तळून होतो. मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे. लो फ्लेमवर तळून घेतल्यामुळे हा आतून पण एकदम क्रिस्पी होतो, अजिबात कच्चा राहत नाही. आणि गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे आहेत. हा आपला क्रिस्पी नाश्ता तयार आहे. तो टोमॅटो केचपसोबत खावा, खूप चविष्ट लागतो. धन्यवाद.